एक ब्रेकिंग न्यूज समोर येते ती आपण आधी पाहूयात। ती म्हणजे महाविकास आघाडी आणि मनसेच्या शिष्टमंडळाचं निवडणूक आयोगाला 4 पानांचं पत्र पाहायला मिळतंय। 9 मुद्द्यांचं पत्र मुख्य निवडणूक आयुक्तांना देण्यात आलेलं आहे। अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप देत आहेत। प्रमोद, आपण पाहतोय आता अखेर भेट झाली, चर्चा सुरू झाली, 4 पानांचं पत्र देण्यात आलं। काय महत्त्वाचे मुद्दे या पत्रात असू शकतात, सविस्तर? 4 पानांचं हे पत्र 9 मुद्द्यांसह निवडणूक आयुक्तांकडे देण्यात आलेलं आहे आणि या पत्रावरती सगळ्या प्रमुख राज्यातील सगळ्या प्रमुख नेत्यांच्या सह्या असल्याचं बघायला मिळतंय। राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील किंवा भाई जयंत पाटील असतील, हर्षवर्धन सपकाळ असतील, या सगळ्या महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या सह्या या पत्रावरती आहेत आणि ते पत्र मुख्य निवडणूक आयुक्तांकडे देण्यात आलेलं आहे। या पत्रामध्ये सेजल हे मुद्दे मांडलेले आहेत, ज्या पद्धतीने 14 आणि 15 ऑक्टोबर रोजी या सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्रामध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतलेली होती, पण आम्हाला कुठल्याही प्रकारचं समाधान झालेलं नाहीये, हाही मुद्दा या पत्रात मांडल्याचं बघायला मिळतंय। सोबतच ज्या पद्धतीने आता 2 दिवसांपूर्वी सत्याचा मोर्चा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काढलेला होता, त्याला अशी लाईन लिहिलेली आहे सेजल की खोट्या मतदारांच्या विरोधामध्ये सजग नागरिकांनी किंवा सजग मतदारांनी हा मोर्चा काढलेला होता। त्यावेळी लोकांचा आणि मतदारांचा द्वेष खोट्या मतदारांच्या विरोधामध्ये कसा होता ते देखील आपल्याला बघायला मिळालेलं आहे। अशा पद्धतीची भूमिका या पत्रामध्ये मांडल्याचं बघायला मिळालेलं आहे। असंही यात म्हटलेलं आहे की आम्हाला अपेक्षा होती आम्ही राज्यातील निवडणूक आयोगाची भेट घेतल्याच्या नंतर हा सगळा जो गोंधळ आहे तो सुटेल, अशा पद्धतीची अपेक्षा आम्हाला होती, पण त्यांची उत्तरं बघता किंवा राज्यातील निवडणूक आयोगाचा प्रतिसाद बघता असं आम्हाला दिसून येत आहे की जोपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोग म्हणजे तुम्ही जोपर्यंत यामध्ये हस्तक्षेप करत नाहीत तोपर्यंत हा सगळा प्रकार जो आहे तो थांबणार नाही आणि म्हणूनच आम्ही तुमच्या दारामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात आलेलो आहोत। अशा सगळे मुद्दे जे आहेत त्या 9 मुद्द्यांमध्ये हे सगळं पत्र लिहिल्याचं बघायला मिळालेलं आहे। सेजल, या पत्रानंतर नेमकं निवडणूक आयोगाची भूमिका काय असते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण राज्य निवडणूक आयोगानं यांचे सगळे आरोप जे होते ते फेटाळलेले होते। त्यामुळे आता ज्या पद्धतीने ह्यांनी हे सगळे मुद्दे मांडले आहेत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी, त्या मुद्द्यांवरती आयोग कशी प्रतिक्रिया किंवा काय प्रतिसाद देतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच धन्यवाद प्रमोद दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी।